मैत्रिणींनो, आज आपण देवघरासाठी तोरण बनवत आहोत। 5 पानांचं तोरण आहे हे बघा मैत्रिणींनो, हे असं 12 इंचाचं तोरण आपलं तयार होईल आता हे। तर मग हे कसं करायचं ते आपण बघूयात। सुरुवातीला आपण याची पानं तयार करून घेऊ, मग ही पट्टी आणि पट्टीच्या नंतर ही डिझाइन जी हिरव्या रंगाची बनवली आहे ती कशी करायची ते बघू। ही रंगसंगती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पण घेऊ शकता। लाल रंग, पिंक कलर म्हणजे तुम्हाला जो आवडेल तो, पण मी हिरवा रंग घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याचे कलर कॉम्बिनेशन वापरू शकता। चला तर मग हे पानाचं तोरण कसं करायचं ते आता आपण बघूयात। हे बघा मैत्रिणींनो, आता आपण साहित्य बघूया। तोरण हे आपलं पानाचं आहे देवघरासाठी। तर आपण हिरव्या रंगाचे पानं करणार आहोत। ते 5 नंबरचे मोती आहेत आणि क्रीम कलरचे 5 नंबरचे मोती। हे दोन्ही मोती आपल्याला पानांसाठी लागणार आहे आणि 6 नंबरचे क्रीम कलरचे आणि 6 नंबरचे हिरव्या रंगाचे हे आपल्याला तोरणाच्या पट्टीसाठी लागणार आहेत। पट्टी आपण ह्या दोऱ्यामध्ये करणार आहोत आणि वायरमध्ये पानं करणार आहोत आणि ह्या नायलॉनच्या दोऱ्याने पानं आणि पट्टी जोडणार आहोत। कात्री आणि सुई। तर तुम्ही हे 2 दोरे नसतील तुमच्याकडे तर तुम्ही हे सगळं तोरण वायरमध्ये केलं तरीही चालेल। चला तर मग मैत्रिणींनो, आता आपण पानं करून घेऊयात। पानांसाठी आपल्याला 10 चौकोन करून घ्यायचे आहेत। तर मी सुरुवातीला एक पांढरा, एक हिरवा, एक पांढरा आणि एक हिरवा असे 4 मोती ओवून घेतलेले आहेत आणि ह्याचा आता एक चौकोन करणार आहे। शेवटच्या मोत्यामधून मी सुई वरच्या दिशेने ओढून घेतलेली आहे आणि हे अशा पद्धतीने आपला एक चौकोन झाला आहे। चौकोन झाल्यानंतर हिरव्या रंगातून आणि त्याच्या पुढच्या पांढऱ्या रंगातून ह्या 2 मण्यातून मी सुई ओवून घेतलेली आहे। आता परत आपल्याला एक हिरवा, एक पांढरा आणि एक हिरवा असे 3 मोती ओवून घ्यायचे आहेत आणि हा दुसरा चौकोन पूर्ण करून घ्यायचा आहे। त्यानंतर हिरव्या आणि पांढऱ्या मोत्यातून मी सुई ओवून घेतली आहे आणि वायर व्यवस्थित ओढून घेतलेली आहे, जेणेकरून विण व्यवस्थित दिसेल अशी। त्यानंतर 3 रंगांचे, तिन्ही पांढऱ्या रंगाचे मोती ओवलेत आणि इथे पूर्ण एक पांढऱ्या रंगाचाच, क्रीम कलरच्या मोत्यांचाच एक चौकोन करून घेतला आहे। हा आपला तिसरा चौकोन झाला। आता चौथा चौकोन चालू आहे। एक हिरवा, एक पांढरा आणि एक हिरवा असे परत आपल्याला 3 मोती ओवून घ्यायचे आणि या पांढऱ्या मोत्यातून सुई ओवून घ्यायची। पहिला, दुसरा, तिसरा, चौथा चौकोन आपला पूर्ण झालेला आहे। 5वा आणि 6वा चौकोन जो आहे तो ह्याच पद्धतीनं आपण आता करून घेऊयात। हिरव्या आणि पांढऱ्याच कॉम्बिनेशनमध्ये 5वा आणि 6वा चौकोन करून घेऊयात। आता आपले 6 चौकोन झाले आहेत। 7वा चौकोन पूर्ण पांढऱ्या रंगाच्याच मोत्यांनी करायचा आहे। सातवा चौकोन आपला झालेला आहे। आता 8वा, 9वा आणि 10वा हे 3 चौकोन परत एक हिरवा, एक पांढरा आणि एक हिरवा अशा पद्धतीनेच करायचे आहेत। तर ते तिन्ही चौकोन आपण आता करून घेऊयात।
हे बघा मैत्रिणींनो, आपण आता हे मधल्या पट्टीचे 10 चौकोन करून घेतले आहेत. हे तिन्ही चौकोन करून घेतलेले आहेत. आणि आता आपल्याला या हिरव्या मण्यापर्यंत वायर ओवून आणायची आहे. म्हणजे गुंफवत आपण ह्या मोत्यांच्या मधूनच या हिरव्या मण्यापर्यंत वायर घेऊन येऊयात. वरच्या 2 चौकोनांमध्ये आपल्याला मोती ओवायचे नाही आहेत. विण सुरुवात करायची नाही आहे. वरच्या दिशेने 3ऱ्या चौकोनापासून आपल्याला विण सुरू करायची आहे. हे बघा, आपण आता ह्या 3ऱ्या मोत्यापर्यंत वायर ओवून आणलेली आहे. तर आता आपण इथे हे पांढरा मोती असल्यामुळे इथे सुरुवातीला 2 पांढऱ्या रंगाचे मोती ओवायचे आणि 1 हिरव्या रंगाचा. आणि ज्या मोत्यातून ही हिरव्या मोत्यातून वायर आलेली आहे त्याच मोत्यामध्ये आपल्याला सुई ओवायची आहे. फक्त वायर ज्या दिशेने आली त्याच्या विरुद्ध दिशेने सुई ओवायची आणि लगेच डाव्या साईडला, पांढऱ्या मोत्यातून डाव्या साईडला जायचं आणि तिथला पण एक वरती या पद्धतीचंच ह्या पांढऱ्या मोत्यांवर पण लगेच करून घेऊयात. आता आपली वायर वरच्या दिशेने आल्यामुळे आधी हिरव्या रंगाचा मोती ओवायचा आणि नंतर 2 पांढऱ्या रंगाचे मोती आणि त्याच हिरव्या मोत्यातून वायर ओवून घ्यायची. हे अशा पद्धतीने आपले हे दोन्ही साईडचं सुरुवातीचं पानाचं तयार झालेलं आहे. आता आपण सुई ह्या 1 नंबरच्या हिरव्या मोत्यातून ओवून आता ह्या पांढरे 1, 2, 3 मोत्यातून खालच्या दिशेने जायचं आहे आणि 3 पांढऱ्या मोत्यातून वायर आली आहे. आता आपल्याला 2 हिरव्या रंगाचे मोती ओवायचे आहेत आणि 1 आणि 2 ह्या 2च पांढऱ्या मोत्यातून सुई ओवून घ्यायची आहे. ह्या वरच्या पांढऱ्या मोत्यातून नाही ओवायची. इथे आपल्याला 4चंच फूल तयार करायचं आहे. ही पूर्ण पानाची विण जी आहे ती 4च्याच फुलांनी आहे, 4 मोत्यांच्याच आहे चौकोनाने. आता इथे 2 हिरव्या रंगाचे चौकोन आपल्याला करायचे आहेत. दोन मणी हिरवे ओवले आणि या हिरव्या मोत्यातूनच मी आता सुई ओवून घेते. परत आपल्याला ह्या 3 हिरव्या मोत्यातून सुई खालच्या दिशेने न्यायची आहे. आणि 2 हिरवे मोती ओवून हा आपला दुसरा चौकोन करून घ्यायचा आहे. त्यानंतर सुई ह्या हिरव्या मोत्यातून काढून घ्यायची आणि 2 पांढऱ्या रंगाचे मोती आता ओवायचे. आणि या हिरव्या रंगातून वरच्या दिशेने वायर ओढून घ्यायची. आता परत पांढऱ्या मोत्यातून आपण खालचे मणी ओवण्यासाठी वायर घेऊन जातोय. आता आपल्याला इथे हिरवे 2 मोती घेऊन हा 4चा चौकोन पूर्ण करायचा आहे.
ही आपली आता दुसरी रांग पूर्ण झालेली आहे. म्हणजे ही पहिली, ही दुसरी आणि आता तिसऱ्या नंबरची. या पानासाठी 3च रांगा वापरल्यात आपण. तीन हिरवे मोती ओवून घेतलेत आणि ह्या वरच्या हिरव्या मोत्यातून मी सुई ओवून घेते आहे. या खालच्या नाही, वरच्या. आणि इकडच्या हिरव्या मोत्यातून सुई ओवून घेतल्यानंतर आता आपल्याला एक हिरवा मोती, पहिल्यांदा हिरवा मोती आणि नंतर पांढऱ्या रंगाचा मोती ओवून या पांढऱ्या रंगाच्या मोत्यातून सुई खालच्या दिशेने ओढून घ्यायची आहे. आणि परत सगळ्या मोत्यांच्या मधून म्हणजे हिरवे 2, पांढरा 1 आणि परत पुढचा हिरवा 1. आता आपल्याला आधी हिरवा मोती ओवायचा आणि नंतर पांढऱ्या रंगाचा मोती ओवायचा. आणि परत 2 हिरव्या मोत्यातून सुई वरच्या दिशेने ओढून घ्यायची. आता आपल्याला इथे 2 हिरव्या रंगाचे मोती ओवायचे आहेत. आणि या मधल्या रांगेतल्या 3 नंबरचा एकदम वरचा मोत्यातून सुई खालच्या दिशेने ओढून घ्यायची. हे अशा पद्धतीने आपलं हे अर्ध पान तयार झालंय. तर आता आपली वायर इथपर्यंत आलेलीच आहे, म्हणून आपण ह्या डाव्या साईडच्या हिरव्या मोत्यातून पुन्हा वरच्या हिरव्या मोत्यातून या मधल्या पांढऱ्या मोत्यातून आणि परत या हिरव्या मोत्यातून म्हणजे इकडच्या रांगेतला पाचव्या चौकोनाचा जो हिरवा मोती आहे वरच्या साईडनं 1 2 3 4 5 पाचव्या चौकोनातला हा हिरवा मणी. आता आपण उजवी साईड सुरू करतोय. तर तिथे आपल्याला सुरुवातीला 3 हिरव्या रंगाचे मोती घ्यायचे. डावी आणि उजवी साईड दोन्ही साईड सारख्याच आहेत विण तयार करण्यासाठी. परत आपल्याला 2 हिरवे मोती. पुन्हा आपण 3 हिरव्या मोत्यातून सुई ओवून घेतली आहे आणि आता इथे पांढरे 2 मोती ओवायचे. दोन मोती पांढरे ओवल्यानंतर हिरव्या मोत्यातून सुई ओढून घ्यायची आणि परत खालच्या दिशेच्या हिरव्या मोत्यातून नंतर ह्या मधल्या पांढऱ्या मोत्यातून वायर ओढून घ्यायची आणि परत 2 हिरवे मोती ओवून ह्या पांढऱ्या मोत्यातून 1 2 3 नंबरचा आपला पांढरा जो मोती आहे त्यातून वायर ओवून घेतली आणि ह्या परत पांढऱ्या मोत्यातून पुन्हा खालच्या हिरव्या मोत्यातून खालच्या सलग 3 हिरव्या मोत्यातून आता मी वायर ओवून घेते आणि परत 2 हिरव्या रंगाचे मोती सुईमध्ये ओवून घेतलेत. आणि ह्या साईडचा पण हा चौकोन आपला पूर्ण करून घेतला आहे.
आता आपल्याला वायर ह्या खालच्या 1 2 3 नंबरच्या हिरव्या मोत्यात आलेली आहे. तर आता आपण वरती इकडची रांग तिसरी रांग करणार आहोत. तर त्यासाठी हिरवे 3 मोती ओवून घेतलेत आधी आणि ह्या 2 नंबरच्या हिरव्या मोत्यातून मी सुई ओवून घेतली आहे आणि परत उजव्या साईडकडून हिरव्या मोत्यातून 3 हिरवे मोती आणि 1 पांढरा मोती यातून सुई गुंफून घेतली आहे. आता आपल्याला सुरुवातीला 1 पांढरा मोती 1 हिरवा मोती परत 1 पांढरा 1 हिरवा पुन्हा पांढऱ्या मोत्यातून वरच्या एका पांढऱ्या मोत्यातून आणि सलग हिरव्या वरच्या 3 मोत्यातून मी सुई ओवून घेतली आहे आणि त्यानंतर 2 पांढऱ्या मोत्यातून आणि इथे एक आता हिरवा मणी आपला ओवून घ्यायचा आहे. असं इथे एक हे 4चं फुल कंप्लीट होतंय. 1 2 3 4 आणि त्यानंतर आता इथे आपल्याला 2 हिरवे मोती ओवायचे आहेत. ते आपली ही तिसरी रांग जी आहे ती कंप्लीट होईल. आता हे आपली आता तिसरी रांग पूर्ण झालेली आहे. अशा पद्धतीनं आपलं हे पान आता पूर्ण झालेलं आहे. मी इथे वायरला गाठ मारून घेते आणि वायर कट करून घेते. हे बघा मैत्रिणींनो, तोरणासाठी लागणारे आपले हे 5 पानं तयार झालेले आहेत. आता आपण या पानांसाठी पट्टी कशी तयार करायची ते बघूयात. हे बघा, दोऱ्यामध्ये मी आता 6 मोती ओवून घेतलेले आहेत. 6चा आपल्याला इथे एक आता गोल करायचा आहे. गोल करताना शेवटच्या मोत्यामधून मी दोरा ओवून घेतला आहे. आता आपल्याला ह्या तोरणाच्या इथे 8 मण्यांचं गोल करायचं आहे. तर 8 मणीचं गोल करताना हा 1 मणी इथं आलेला आहे. आता आपल्याला 7 मणी ओवायचे आहेत. 7 मणी ओवताना 1 पांढऱ्या रंगाचा मोती ओवायचा, पुन्हा 1 हिरव्या रंगाचा मोती, पुन्हा 3 पांढऱ्या रंगाचे मोती आणि परत 1 हिरव्या रंगाचा मोती आणि 1 पांढऱ्या रंगाचा मोती. असे आपले हे 7 मोती ओवलेले आहेत. तर ओवल्यानंतर ज्या मोत्यातून आपली ही वायर दोरा आलेला आहे त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई ओवून घ्यायची आणि हे असं आपलं एक गोल आता तयार झालेला आहे. हे जे 6चं गोल केलंय आपण, हे तोरण अडकवण्यासाठी हुकमध्ये अडकवण्यासाठी हे गोल केलेलं आहे. आता इथून आपली तोरणाची विण सुरू होतीये. 1 पांढरा, 1 हिरवा, 1 पांढरा आणि परत 1 पांढरा, असे 4 मोत्यातून आपण दोरा ओवून घेतलेला आहे. आता आपल्याला ह्याच्यावरती दुसरं गोल तयार करायचं आहे. दुसरं गोल करताना पहिल्यांदा पहिल्यांदा पांढरा, मग हिरवा, पुन्हा पांढऱ्या रंगाचे 3 मोती आणि परत 1 हिरवा
आणि परत एक पांढरा. असे आपले हे परत 7 मोती आलेले आहेत. आणि हा जो मोती आहे 8वा, त्यातून ज्या दिशेने दोरा आलेला आहे त्याच्या विरुद्ध दिशेने आपण सुई ओवून घ्यायची. आणि हे आपलं आता दुसरं गोल झालेलं आहे. तर हे गोल करताना 1 2 3 हिरवे, 1 2 3 पांढरे, मध्ये 2 हिरवे आणि परत इकडच्या दिशेने 3 पांढरे, असं हे आपलं विण येते. आता आपलं तिसरं गोल चालू आहे. पांढऱ्या रंगाचा ओला, मग हिरव्या, परत 3 पांढऱ्या रंगाचे मोती, परत एक हिरव्या रंगाचा मोती. जोड मोती नाही घ्यायचे. चार मोत्यातून आपण आता वरच्या दिशेने आलेलो आहोत. आता आपलं चौथं गोल करायचं आहे. एक पांढरा, एक हिरवा, पुन्हा 3 पांढरे आणि एक हिरवा, परत एक पांढरा. ज्या मोत्यातून दोरा आलेला असतो त्याच्या विरुद्ध दिशेने दोरा ओवून घ्यायचा आणि पुढे सलग 4 मोत्यातून सुई सरळ ओवून घ्यायची. असे आपल्याला आता 1 2 3 4 झालेत. 17 गोल करून घ्यायचे. 17 गोल झाल्यानंतर हे जे 6चं गोल आहे ते परत आपण इकडच्या दिशेने पण करणार आहोत. चला तर मग आता ही पट्टी आपण करून घेऊ. हे बघा मैत्रिणींनो, आता आपली ही 17 गोलची पट्टी तयार झालेली आहे. आणि हे 2 साईडचे गोल मी 6-6 मोती ओवून तयार करून घेतलेले आहेत. तर आता आपले हे जे पट्टीचे आहे या हिरव्या मोत्यांभोवती आपल्याला अजून एक डिझाईन तयार करायची आहे. तर ती कशी करायची ते बघू. तर आता आपण हा जो दोरा आहे ह्या हिरव्या मोत्यामध्ये ओवून घेतलेला आहे. तर ह्या हिरव्या मोत्याभोवती आपल्याला 3 मण्यांचा एक छोटासा चौकोन तयार करायचा आहे. तर 3 मणी ओवून घेतलेत आणि हा जो एक मोती आहे हिरवा तो चौथा मोती, असं 4चं इथे एक छोटंसं चौकोन करून घ्यायचं आहे. बघा हे असं एक चौकोन झालं. तर आता आपण पुढच्या पांढऱ्या 2 मोत्यातून सुई ओवून घेणार आहोत. आणि परत एकदा हिरव्या मोत्यातून सुई ओवून घ्यायची आणि 3 मोती परत ओवायचे. परत इथे एक आपल्याला चौकोन, त्याच हिरव्याच मोत्यातून अजून एकदा सुई ओवून घ्यायची. हे दुसरं चौकोन. परत सलग 3 मोत्यातून सुई ओवून घ्यायची, म्हणजे पांढरे 2 आणि हिरवा 1. आणि परत हिरव्या मोत्यातून सुई ओवून घ्यायची आणि सलग परत पुढच्या 3 मोत्यातून. याच पद्धतीनं आपण आता ही पूर्ण पट्टी विणून घेऊयात. हे बघा मैत्रिणींनो, आता आपली ही खालची डिझाईन पूर्ण झाली. मी इथे गाठ मारून घेतली आणि दोरा कट केलेला आहे. तर ही तोरणाची पट्टी आपली
तुम्ही ताटाभोवतीची महिरप म्हणून पण मोठ्या साईजची करू शकतात। ही डिझाईन खूप सुंदर दिसती। हे बघा मैत्रिणींनो, आता आपली ही पट्टी जी झाली आहे, तर इथे आपल्याला आता हे पानं जोडायचे आहेत। तर सुरुवातीला 1 आणि 2 चौकोन आपण सोडून द्यायचे आणि इथे एक पान जोडायचं आहे आपल्याला। परत आपल्याला अजून 2 चौकोन सोडून द्यायचे आणि इथे एक पान जोडायचं आहे। पुन्हा 2 चौकोन सोडायचे, 2-2 चौकोन सोडून असे एक एक पानं आपल्याला तोरणाच्या पट्टीला जोडायचे आहेत। तर तुम्ही हे पानं जेव्हा करताल तेव्हा हे पट्टीचा अंदाजा, म्हणजे आता तुम्हाला अजून 2 पानं जोडायची असतील तर हे वरचे गोल अजून थोडे वाढवावे लागतील। ते बघून मग ही पट्टी तयार करायची। तर आपण आता या पट्टीला हे एक एक पानं जोडूयात। तर जोडताना मी आता हे 2 चौकोन आपण सोडून दिलेत आणि तिसऱ्या चौकोनातला हा शेवटचा हिरवा मोती, त्यातून सुई वायर ओवून घेतली आहे। आता आपल्याला पानं जोडायची आहेत। तर मी एक पांढरा मोती ओवलाय, त्यानंतर ह्या हिरव्या पानाचा हा टोकावरचा पांढरा मोती तो एक ओवलाय आणि परत एक पांढरा मोती, असे हे 3 मोती, 1 2 3 पानाचा एक धरून 3 मोती हे ओवून घेतलेत आणि या हिरव्या मोत्यातून ज्या दिशेने वायर आपली आलेली आहे त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई ओवून घ्यायची आणि हे पान आपलं असं जोडायचं आहे। तर जोडल्यानंतर आपण अजून एकदा त्या तिन्ही मोत्यातून, म्हणजे पांढऱ्या तिन्ही मोत्यातून सुई एकदा ओवून घेतोय। ओवल्यानंतर आता परत आपण हिरव्या मोत्यातून वरच्या दिशेने, पट्टीच्या दिशेने हिरव्या मोत्यातून सरळ पट्टीतले 1 2 3 3 मोती, 2 पांढरे 1 हिरवा, 2 पांढरे 1 हिरवा, असे हे दोन्ही चौकोन सरळ आपण सुई त्याच्यातून ओवून घेणार आहेत। इथे आपण पान जोडणार नाहीये। हे बघा, सरळ आपण या मोत्यातून दोरा ओवून आणलाय आणि इथे आता जे मधले 2 चौकोन सोडलेत, इथे आता आपला दुसरं पान जोडायचं आहे। तर परत आपण इथे जसे पांढरे 2 मोती घेतले होते त्याच पद्धतीनं हे पण पान आपण जोडूयात। एक पांढरा, पुन्हा एक पानाचा आणि परत एक पांढरा मोती आणि ज्या हिरव्या मोत्यातून वायर आली आहे त्याच विरुद्ध दिशेने सुई ओवून घेतली आहे आणि हे असं आपलं दुसरं पान आपलं जोडून तयार होतंय। वायर जरा व्यवस्थित ओढून घ्यायची। हे बघा, हे आपले असे 2 पानं झालेत। आता आपण तिसरं, चौथं आणि 5वं हे 5ही पानं असे व्यवस्थित जोडून घेऊयात। हे बघा मैत्रिणींनो, आपले आता हे 5 पानं जोडून झालेत। इथे मी आता दोऱ्याला गाठ मारून घेते आणि दोरा कट करते। हे बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीनं आपलं हे 5 पानाचं तोरण तयार झालेलं आहे। तर तुम्ही इथे अजून डेकोरेशनसाठी लटकन वगैरे पण सोडू शकतात। हे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा।